नमस्कार. निवडणुका जवळ आल्या की एक विषय हमखास तापतो, तो म्हणजे आरक्षण. काही जण याला फक्त राजकारण म्हणतात, तर काहींच्या मते हे सामाजिक न्यायाचं एक महत्त्वाचं साधन आहे. चला, आज याच विषयाचा जरा खोलवर जाऊन विचार करूया. पण आरक्षणावर सगळ्यात मोठा आक्षेप काय घेतला जातो? तर तो म्हणजे आरक्षणच एक प्रकारचा भेदभाव नाही का? हाच प्रश्न या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि याचंच उत्तर आपल्याला शोधायचं आहे. समाजात ना यावर दोन अगदी टोकाची मतं दिसतात. एका गटाला वाटतं की आरक्षण हे आर्थिक स्थितीवर असावं, कारण जातीवर आधारित आरक्षणाने भेदभाव वाढतो. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की हजारो वर्षांपासून जो अन्याय झालाय त्याची भरपाई करण्यासाठी आणि सगळ्या समाजांना विकासाच्या प्रवाहात एकत्र आणण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे. बरं, मग चला या वादग्रस्त विषयाच्या तर्कात जरा खोलवर शिरूया. आणि हे समजून घेण्यासाठी ना आपण एक खूप सोपं आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊ. म्हणजे आरक्षणामागचा तर्क समजायला कुठे लांब जायची गरजच नाही. फक्त आपल्या घरात, आपल्या कुटुंबात आपण एकमेकांशी कसे वागतो हे पाहिलं तरी पुरेसं आहे. तर बघूयात कुटुंबातली ही खरी समानता म्हणजे काय आणि तिचा या मोठ्या राष्ट्रीय विषयाशी संबंध कसा जोडला जातो. चला एक कल्पना करूया. एका घरात दोन मुलं आहेत. एक अगदी लहान आहे, जे अजून नीट चालू शकत नाही, आणि दुसरं मूल मोठं आहे, जे मस्तपैकी धावतं पळतं. मग अशा वेळी घरातले मोठे समानता म्हणून दोघांनाही चालण्याची सक्ती करतील का, की जे चालू शकत नाही त्याला उचलून कडेवर घेतील? अर्थातच कडेवर घेतील, कारण इथे गरजेनुसार वागणं हीच खरी समानता आहे, नाही का? आणखी एक उदाहरण पाहूया. समजा घरात दोन भाऊ आहेत आणि त्यातला एक जण आजारी अशक्त आहे. डॉक्टर सांगतात त्याला चांगल्या आहाराची गरज आहे. मग अशा वेळी घरात जेवण सगळ्यांना सारखं वाढलं जातं का? नाही ना. जो भाऊ आजारी आहे त्याला लवकर बरं वाटावं म्हणून थोडं पौष्टिक अन्न दिलं जातं. याला विषमता नाही तर काळजी म्हणतात. म्हणजेच काय, तर कुटुंबात आपण गरजेनुसार जे प्राधान्य देतो तो एक प्रकारचा पॉझिटिव्ह भेदभावच असतो. आणि तोच भेदभाव कुटुंबात खरी समानता आणि स्थिरता टिकवून ठेवतो. आता हेच जे कुटुंबाचं तत्व आहे ना, तेच मोठ्या पातळीवर म्हणजे आपल्या देशाच्या पातळीवर लावून पाहूया. आपलं संविधानसुद्धा या संपूर्ण देशाला एक मोठं कुटुंबच मानतं. आणि ते अगदी आपल्या घरासारखंच वागतं. म्हणजे काय, तर गरजेनुसार सगळ्यांची काळजी घेतं. जरा विचार करा, एका वडिलांना 3 मुलं आहेत आणि ते त्यातल्या एकाकडे सतत दुर्लक्ष करतायत. काय होईल? ते दुर्लक्षित मूळ हळूहळू कुटुंबापासून तुटत जाईल आणि कदाचित एक दिवस कुटुंबासाठीच एक धोका बनेल. आणि अगदी हेच तत्त्व राष्ट्रालाही लागू होतं. जेव्हा देशातला एखादा मोठा समाजगट विकासाच्या प्रवाहातून बाहेर फेकला जातो, दुर्लक्षित राहतो, तेव्हा तो व्यवस्थेच्या विरोधात जातो, बंडखोर बनतो. छत्तीसगड, झारखंडमधला नक्षलवाद हे याचंच तर उदाहरण आहे. म्हणजे हा प्रश्न फक्त सामाजिक न्यायाचा नाही, तर थेट राष्ट्रीय सुरक्षेचा आहे. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत याचा आपल्याला किती अभिमान असतो, बरोबर? पण विचार करा, जर देशातले कोट्यावधी लोक विकासाच्या प्रक्रियेत आणि सत्तेत सहभागीच नसतील, तर ती लोकशाही फक्त नावापुरतीच कागदावरच उरणार नाही का? पण मग प्रश्न येतो की काही समाजांनाच या विशेष मदतीची गरज का लागते. ह्याचं उत्तर ना आपल्या सगळ्यांच्या इतिहासात दडलेलं आहे. चला, या असमतेची ही ऐतिहासिक मुळे शोधूया. आज आपण ज्या आरक्षणावर बोलतोय ना, त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एक काळ असा होता जेव्हा या देशात उच्च वर्गाला शिक्षण आणि सार्वजनिक रस्त्यांवर, खरं तर प्रत्येक चांगल्या गोष्टीवर 100% आरक्षण होतं. अस्पृश्यतेचं वास्तव इतकं भयंकर होतं की आज आपल्याला त्याची कल्पना करणंही शक्य नाही. विचार करा, जमिनीवर थुंकी पडू नये म्हणून गळ्यात मडकं बांधावं लागायचं आणि पायांचे ठसे पुसले जावेत म्हणून कमरेला झाडू. ज्या रस्त्यांवरून बाकीचे लोक चालतात त्या रस्त्यांवरून चालण्याची सुद्धा परवानगी नव्हती. ही माणसाला माणूस न मानणारी एक अमानुष वागणूक होती. आणि हे काही फक्त अलीकडच्या काळात घडलं असं नाही. हजारो वर्षांपासून हे सुरू आहे. महाभारतातली एकलव्याची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे. अर्जुनापेक्षाही जास्त हुशार, जास्त प्रतिभावान असून सुद्धा केवळ त्याच्या जातीमुळे त्याला सर्वोत्तम धनुर्धर होण्याची संधी नाकारली गेली. या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर जेव्हा एखाद्या संपूर्ण समाजाला हजारो वर्ष शिक्षण, संपत्ती आणि संधींपासून पद्धतशीरपणे दूर ठेवलं जातं, तेव्हा पिढ्यानपिढ्या त्यांची प्रगती खुंटते. हा त्यांच्या क्षमतेचा दोष नसतो, तर संधी नाकारल्याचा परिणाम असतो. पण जेव्हा तीच नाकारलेली संधी मिळते, तेव्हा काय चमत्कार घडू शकतो याचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कल्पना करा त्या लहान मुलाची, ज्याला शाळेत वर्गात बसता येत नव्हतं, ज्याला आपलं बसण्याचं पोतं म्हणजे गोणपाठ स्वतः घरून घेऊन जावं लागायचं आणि वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागायचं.
एवढंच नाही तर ज्या दिवशी शाळेतला शिपाई गैरहजर असायचा त्या दिवशी त्या लहान मुलाला दिवसभर तहानलेलं राहावं लागायचं, कारण पाण्याच्या भांड्याला स्पर्श करायलाही परवानगी नव्हती. आणि याच भयानक संघर्षातून तोच मुलगा मोठा होऊन भारतासारख्या खंडप्राय देशाचा घटनाकार बनतो, भारताच्या संविधानाचं शिल्पकार. आज त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून उभा आहे. हे आहे संधीच्या ताकदीचं सगळ्यात मोठं उदाहरण. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. देशातल्या प्रत्येक समाज घटकाला, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि समान संधीने विकासात सामील करून घेतल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने एक लोकशाही राष्ट्र बनू शकतो का, यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.